नमस्कार. डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये आपलं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जो BMSचा 4.5 इयर्सचा कोर्स असतो प्लस 1 इयर्सची जी इंटर्नशिप असते त्याच्यामध्ये तुम्हाला फीज कशी द्यायची, कारण की तुमचे जे अकॅडमिक इयर्स असतात ते फक्त 3 असणारे, म्हणजे तुम्हाला जे आता फर्स्ट इयरची एकदा एक्झाम द्यायची, सेकंड इयरची एकदा एक्झाम आणि फायनल इयरची एकदा तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. आता फर्स्ट इयरचा जो तुमचा काळ असेल किंवा कालावधी असेल तो असणार आहे 1.5 वर्षाचा, सेकंड इयर असणार आहे 1.5 वर्षाचं व थर्ड इयर जी की फायनल इयर असणार आहे ती 1.5 वर्षाचं. अशा प्रकारे 3 अकॅडमिक इयर्स ही तुमचे 4.5 वर्षाचे असणार व 1 वर्ष तुमची असणार आहे इंटर्नशिपसाठी. आता इंटर्नशिप झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट एक्झाम ही कंपल्सरी द्यायची आहे, कारण की 2021 नंतरच्या सर्व बॅचेससाठी नेक्स्ट एक्झाम ही कंपल्सरी असणार आहे. याचा सिलेबस तुमचा फर्स्ट इयर टू फायनल इयर जो BMSचा सिलेबस आहे त्याच्यावरच आधारित ही एक्झाम असणार आहे. आता प्रामुख्याने विचार केला तर काही कॉलेजेस आहे, म्हणजे सम कॉलेजेस जे असतात, म्हणजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जसे की एक साधारण 80 ते 90 प्लस कॉलेजेस अवेलेबल आहेत. आता ह्या कॉलेजेसमध्ये काही कॉलेजेस तुमचे ॲडमिशनच्या वेळेस 1.5 इयर्सची फीज घेतात, ठीक आहे ना, व काही कॉलेजेस ही 1 इयरची फी घेतात. म्हणजे तुमची फी साधारण 1.5 वर्षाची, एका वर्षाचा विचार केला 1 वर्षाची फी तुमची 1.5 लाख रुपये असेल, तर काही कॉलेजेस तुमची 1.5 लाख रुपये प्लस 75,000 रुपये ॲडमिशनच्या वेळेसच घेतील. तर काही कॉलेजेस काय करतात की 1.5 लाख रुपये फी येतात, तेवढी फी घेतली, परत 1 वर्ष कंप्लीट झालं, 6 महिन्यांची फी 75,000 घेतात, परत 1 वर्षाची फी घेतात. आता तुम्हाला जर तुम्ही एकदा नेक्स्ट एक्झाम दिली, इंटर्नशिप तुमची कंप्लीट झाली, त्यानंतर तुम्ही PGचा विचार करत असाल तर ऑप्शन म्हणून MD-MS असतात, त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट जॉब्स असतात, किंवा प्लेन BMS वर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करू शकता. आता PGची एक्झाम जशी तुम्ही नीट UGची एक्झाम दिली त्याच्यानंतर AIPGET म्हणून एक्झाम असती, जसं की नीट PG म्हणू शकतो आपण त्याला, जसं नीट UG वाणीच एक्झाम असती, त्याच्यामध्येही तुम्हाला ऑप्शन्स वगैरे अवेलेबल असतात, निगेटिव्ह मार्किंग अवेलेबल असते. आता तुम्हाला जी फीस पे करायची ती म्हणजे 4.5 इयर्सचीच फीस पे करायची. म्हणजे असं नाही की तुमचं दीड आणि दीड म्हणजे 4.5 वर्षाचा कोर्स तो झाला, 1.5 वर्षाची फी ही सोबतच नाही, म्हणजे तुम्हाला पूर्ण पहिल्यांदा 1 वर्षाची फी भरली, मग 6 महिन्याची भरली, परत 1 वर्षाची भरली, 6 महिन्याची, किंवा 1.5 वर्षाची सोबत फी भरायची. आणि जे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर असतात, कॉलेजेसच्या वेबसाईटवर फीज असतात, ते कॅलेंडर वाईज फीज असतात, म्हणजे 1 वर्षाची फी तिथं मेन्शन असते, परंतु ते 6 महिन्याची फीजही घेतात. या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. नेक्स्ट एक्झाम फॉर तुमच्या डिग्रीसाठी कंपल्सन असणार आहे, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला तीच एक्झाम द्यायची. आता थोडं नीट 2025चा विचार केला तर पेपर हा टफ गेलाय, खूप कमी स्कोरवरही ॲडमिशन होऊ शकतात अशी पॉसिबिलिटी आहे. एकदा ऑल इंडिया रँक अँड SML आल्यावर 100% ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. कट ऑफ हा लो जाईल, तुम्हाला कमी मार्क्सवरही ॲडमिशन होईल. फक्त काउन्सिलिंग व्यवस्थित करा, काउन्सिलिंगमध्ये काही चुका नका करू, जसं की स्टेटची काउन्सिलिंग असते, त्यानंतर ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग असतात, AACCC असतात, MCCच्या काउन्सिलिंग आहे, अदर स्टेटच्या स्पेसिफिक कॉलेजेसच्या काउन्सिलिंग असतात, किंवा आपल्या इकडे डीम्ड कॉलेजेसच्या काउन्सिलिंग असतात. हे वेगवेगळ्या प्रकारच्या काउन्सिलिंग आहे, याच्यामध्ये नीट पार्टिसिपेट करा. काही प्रॉब्लेम आला तर आमच्या टीम मेंबर्सला कॉल करा, 9730 89 89 60 वर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा कॉल करा. आमचे टीम मेंबर तुमची नक्कीच हेल्प करतील. पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर स्टेट कोटासाठी 4,000 रुपये फी, व ऑल इंडिया कोटा घ्यायची असेल तर 6,000 रुपये फी आपली आहे. याच्यामध्ये सर्व प्रोसेस आमचे टीम मेंबर्स तुम्हाला करून देतील. तर मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.